रत्नागिरी जिल्ह्यात बळीराजाने पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे। रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर कोकणात पेरणी केली जाते। मुसळधार पावसामुळे पेरणीच्या कामात खोळंबा झाला होता। मात्र 2 दिवसापासून पावसाने थोडी उसंत घेतली असल्यामुळे आता पेरणीच्या कामाला कोकणात सुरुवात झाली आहे। आधुनिक जगात कोकणात अजूनही पारंपरिक शेती केली जाते। ढवळ्या-पवळ्याची जोडी आजही शेतात दिसतेय। पाऊस यावर्षी लवकरच चालू झालेला होता आणि पाऊस हा भरपूर यावर्षी लागला शेतकऱ्यांचे आमचे भरपूर नुकसान झालेले आहे आणि आता रोहिणी चालू झालेली आहे। त्यामुळे थोडा पाऊस थांबल्या कारणाने आम्ही पेरणी चालू केलेली आहे आणि आम्ही बैलांच्या बैल जोडूनच आम्ही जुंपूनच शेती करतो आणि आम्ही तांत्रिक मशिनरीने शेती करत नाही। आम्ही पारंपरिक आमचे बैलांच्या जीवावरच आम्ही शेती करतो। धान्य आपण कोणत्या पद्धतीने वापरता इकडे? आता धान्य आम्ही काही विकत आणतो, काही आम्ही आमची नेहमीची बियाणे ती वापरतो। काही पण बियाणे पण एवढी महाग झालेली आहेत तीही शेतकऱ्यांना आता परवडत नाही। त्यामुळे आम्ही जी जुनी बी आहेत तीच आम्ही पेरणी स्वतः बी काढून पेरतो। आपलं नाव?